तर हाय सगळ्या यूट्यूब फॅमिलीला स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आपल्या चॅनलचं नाव आहे वंदना बंडगर. तर या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण जो पण कोणता व्हिडिओ अपलोड करेल तो सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचेल. तर कृपया करून सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलवर रोज नवीन नवीन ब्लॉग येतात, तर सर्वांनी बघत जावा. आणि व्हिडिओ ब्लॉग हा कंटिन्यू सगळा पूर्णपणे बघत जावा, कुठेही स्किप करत नका. आणि बघितल्यानंतर तो पहिल्यांदा लाईक करत जावा. तर आज ब्लॉग काढायचं बरंचसं जर काम होतं सकाळपासून. आज भिजवायचं होतं गहू, अजून डबल भिजवला. परत उद्यापासून रातपाळी लागणार आहे. म्हटलं संध्याकाळचं कोण भिजवायचा नको वाटतंय ना संध्या रात्रीचं, मग ते दिवसाच भिजवून घेऊन मग म्हटलं काम करावं. आणि एवढ्या कामातून बघा ब्लाऊज शिवायचं काम असते आपल्याकडं. कंटिन्यू ब्लाऊज शिवत असते मी. संध्याकाळचंच वेळ मिळाला असं दिवसा कधी पण मिळालं असं रानातलं काम करून शिवायचं असतं. तर असते रानात इकडं तिकडं काम करून शिवायचं. मग काय करता सांगा. आता आपल्याला पण 2 मुलं आहेत, त्यांचा खर्च बारीक चिरीक इकडं तिकडं 10, 20, असं असतं द्यायचं लागतं तर खर्च. तर मग ह्यानी तर त्यांचं पप्पा तर देतातच, पण आईच्या ह्यांना असतेच. मम्मीपाशी जास्त हे असते ना, पप्पापाशी जास्त लई लाड म्हणजे हे करत नाही, ते मागत नाही, ते कारण का भीती वाटते या. मग मम्मीपाशी घ्यायला यायचं, मग मम्मी चट देते बागितल्यावर ना. मग असं असतं. मग आपल्यापाशी येतात तर हे करतो ना आपण, राहत नाही तर ना म्हणजे असं थोडंफार. एवढं काय आपण कंटिन्यू ब्लाऊज शिवत नाही बरं का. तेवढंच आपलं मोजकंच, पण तेवढं असते मोजकंच पण चांगलं असते शिवतो. मग जास्त कस्टमर पण येतात, टाकतात ब्लाऊज. आपलं त्यांना ब्लाऊज कसं असतं फिटिंग ब्लाऊज बसला तर दुसरी येते ते सांगितलं तर. मग त्याच पद्धतीनं आपण शिवतो. चांगले ज्याला पटेल त्याला मग एका ही शिवती चांगली, ती शिवती चांगली, अशा पद्धतीनं आपल्याकडे गिराईक असते येतच. पण आपण काही जास्त घेत पण नाही, तेवढंच कामापुरतं घेतो आणि कामापुरतंच शिवून आपल्या कामाच्या व्यापातून वेळ काढून शिवून देत असते. तर मग काय करायचं बघा, संसार आहे शेवटी, करावं तर लागणारच आहे. बसून तर काय करायचं सांगा. आपल्याला अंगी कला आहे म्हटलं ना, ती तर हे केलंच पाहिजे का नाही. येत नसतं तर एक ठिकाणी येत जर नसतं हे काय कला तर बसावंच लागलं असतं, झोपावं लागलं असतं. काम झालं का झोपायचं. मग काय करायचं. मग ती झोपण्यापेक्षा, ती वेळ वाया घालवण्यापेक्षा ह्या कामाला मी वेळ देत असते. मला कितीही वडाताण झाली, काही जर झालं तर मी या वडाताणीतून वेळ या माझ्या शिवण कामाला मी देत असते मशीनला. तर शिवत असते बघा. मग असतंच आपल्या महिलांना कुठली गोष्ट हे नकोशी वाटते. एकाने दिसली चांगलं घेतली, कुठं गावात गेलं काय हे केलं ते असतं. मग त्यामुळं आपल्यापाशी पण 4 रुपये असावेत असं असतं ना. मग असतंच तिथं असतंच. घरातलं काय बघा प्रत्येक महिलेला हे असं असतेच. तर बघा एवढा सगळं काम त्या दिवशी काल भरपूर काम होतं. हे गोळा करायला गेली होती, तुम्ही बघितलंच ते ऊसाचं ह्याच्यात रानात गेली होतं. त्यामुळे ते व्हिडिओ काढावं म्हणलं होतं. तर तेवढं करून संध्याकाळी 2 ब्लाऊज शिवलं बघा. ते तुम्हाला दाखवते नक्कीच. तुम्ही ते बघू शकता बघा. काही हे आहे नेटचं कापड. ह्याला अस्तर पण आतून ब्लॅकच लावलेलं आहे बघा. आणि असं आहे बघा, दिसत नसेल तर असं दिसते बघा. आणि ह्याचा गळा काढलेला आहे चौकोनी. तर हे कस्टमर आपल्याकडे कमीत कमी 3 ते 4 वर्ष झाले कस्टमर आपल्याकडे ब्लाऊज शिवून घेतं बरं का. कुठं सुद्धा ब्लाऊज दुसरीकडे टाकत नाही. तर हवा आणि ह्याचा आहे चौकोनी गळा असा. आणि हा 34 साईज आहे. आणि कटोरी आहे महत्त्वाचं म्हणजे हो काही अशी कटोरी आहे. तुम्हाला दाखवते. तर कटोरीज आहेत बघा. तर हो काय असं दिसते बघा. तर चमकते तिकडून लाईट, त्यामुळे जरा असं करते. आणि हो काय कटोऱ्या हा बाहेर तर परफेक्टली ते ब्लाऊज बसतात. आणि म्हणून तर आपल्याकडे टाकते कस्टमर. थोडंफार इकडं तिकडं होतंच कोणत्याही टेलरनेचं. किती पण आटील शिवणारी जर असली तर तिचं गुजबरगाणं ब्लाऊज बिघडतच असतो. तसं आपण तर आता लई दिवसाचं काय नाही शिवत, असं शिवतोय. पण तरी पण चांगलं आपलं ब्लाऊज बसतात. मग हो काही गोलगळा ह्याचा काय असा गोलगळा आहे. तर गोलगळा आपला असा आहे. नॉड लावलेला, त्याला काही लेस नाही की काही सुद्धा नाही बघा. आणि चांगल्या पद्धतीनं बसतात त्यांना ब्लाऊज, म्हणून ते दुसरीकडे कुठं सुद्धा टाकत नाही ते बघा. तर आपल्याकडूनच शिवून नेतात. तर असंच कामातून वेळ काढून आपल्या कामाच्या व्यापातून ह्या आपल्या आवडीच्या कलेला वेळ द्यायचा असतो. तरी माझ्याकडं तर असं असतं, हे किती का वरडना काय का म्हणून तर मी माझं काम काय सोडत नसते. माझं मी शिवणकाम करतच असते. याने मस्त म्हणते तर काय शिवते काय करते, पण नाही
मी आपलं घेतोय म्हणलं वेळेत शिवून तर दिलं पाहिजे. लेट होतात तसं, पण वेळेत काय जात नाही तर पण होतात लेट, पण शिवून द्यायचं मी काम करत असते. तर 34 साईजचा आहे तर ब्लाऊज बघा कसं कसं वाटतं तर कसं काय कसं नाही. आणि नक्कीच तुमच्या ताईला लाईक तर नक्कीच करत जावा आणि कमेंट करत जावा कसं वाटतं कसं नाही, आपलं ब्लॉग आवडतं तर नाही. तर सगळ्या ताईंचं आपल्या धन्यवाद, दादांचं, सगळ्यांचं आपल्या यूट्यूब फॅमिलीला धन्यवाद.